म्हणजे अशा हवेला खरोखर ना चहा पीत पेपर वाचत असं बसून टाकावं असं वाटतंय, पण स्वयंपाक तर करायलाच पाहिजे. बाई माझ्याकडे आज भाजीच नाहीये, म्हणजे आज काहीतरी वेगळं करावं लागणार आहे. चला तर मग काहीतरी वेगळं करूया. आज मी दाखवणार आहे मसाला पराठा, एकदम क्रिस्पी, खुसखुशीत आणि ज्याला भाजीची गरज नाही, चटणी लोणच्याची सुद्धा गरज नाही, असा करायचा आणि असा खायचा, गरमागरम, एकदम गरमागरम. चला मग लागूया कामाला. तर मसाला पराठा करण्यासाठी मी इथं 3 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, कणिक घेतलेली आहे आणि ती मी आता ह्या मॅटवर घेते. हे मॅट ऑनलाईन मागवलं आहे आणि त्याच्यात मी आता मीठ घालते. आत्ता कमी घातलं तरी चालतं, आपण पराठा करताना वरून घातलं तरी पण चालतं. हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता ह्याच्यात तेलाच्या ऐवजी तुपाचा वापर करायचा आहे. एरवी पोळ्या करताना मी याच्यामध्ये तूप घालत असते, त्यामुळे खुसखुशीत होत असतात. तर तूप मी पातळ करून घेतलंय. दोन चमचे तूप घेतलेलं आहे आणि हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं. अगदी दोन्ही हाताने म्हटलं तरी पण चालेल. अतिशय छान पद्धतीने असं मिक्स करून घ्यायचं आणि ही आपल्याला कणिक भिजवून घ्यायची. कणकेला हे चांगलं आपल्याला तूप चोळून घ्यायचं आणि आता ही मी कणिक भिजवून घेते. आपण नेहमीची कणिक भिजवतो तसंच तितपतच करायचं आहे. आता ह्याच्यावर मी थोडं तेल घालून घेतलेलं आहे आणि आता परत चांगलं मळून घ्यायचं. ह्याला अशी झाकली तरी पण चालू शकते. असं झाकून ठेवून अशी मी झाकून ठेवून टाकलेली आहे. आता इथे मी मसाला पराठा करण्यासाठी साहित्य घेतलेलं आहे. तिखट, मीठ, हळद, कसुरी मेथी, तीळ घेतलेत, ओवा घेतलाय, कोथिंबीर घेतली आहे, हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि तूप तर आहेच. आणि इथे तिखट म्हणजे आमचा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे. आता जवळजवळ 15-20 मिनिटं होऊन गेले आणि आता आपल्याला पराठा करायला घ्यायचा आहे. परत आपल्याला अशी जरा कणिक मळून घेते आणि आपल्याला मोठा गोळा जर असा घ्यायचा आहे. तांदळाची पिठी घेतली. इकडे तवा तापायला ठेवलेला आहे मी. आता अशी मध्यम पोळी आपल्याला लाटून घ्यायची. लावते, थोडी तांदळाची पिठी घालते, तूप घालते. तूप घालायचं आपल्याला, म्हणजे आतून पराठा चांगला शिजतो. त्याच्यानंतर आपण थोडंसं मीठ घालायचं, हळद घालायची. तर आपल्याला कसुरी मेथी घालायची. पावसाचा खूप आवाज यायला लागलाय. तीळ घालायचे. तीळ ओवा ऑप्शनल आहे, म्हणजे आपल्याला हवा तर आपण मसाला घालू शकतो. तिखट पूड घातली तरी चालते. इथे चटणी मसाल्याने खूपच छान टेस्ट येते त्याला. हे सगळं घालून घेते मी आणि कोथिंबीर घालते. पराठा दिसतानाच खूप छान दिसतं आणि ह्याला आता मी जरा दाबून घेते.
परत जरा तांदळाची पिठी लावते वरनं. आणि आता आपल्याला ही अशी घडी घालून घ्यायची. ही अशी आणि ही अशी बरोबर निम्म्यावर घ्यायचं. आणि हा असा आपल्याला पराठा असा लाटून घ्यायचा. असा उभाच लाटायचा आधी. आपण नंतर पिझ्झा कटर असतं त्याने शेप देऊन घ्यायचा. असा सुद्धा होतो. हे काय व्हायला लागलाय. आणि त्यानंतर आता ह्याला आपण थोडासा असं आपल्याला पिझ्झा कटरनं कट करून चौकोनी आकार देऊन घ्यायचा. आता हा पराठा तव्यावर टाकायचा. गॅस मोठा करायचा. थोडंसं कडेला असं दाबून घ्यायचं. नंतर तूप घालून आपण दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्यायचा. थोड्या वेळानंतर गॅस बारीक करायचा आणि मंद आचेवरती अगदी कुरकुरीत असा करून घ्यायचा. त्यानंतर परत त्याच्यावर तूप, नंतर चटणी मसाला, नंतर तीळ घालायचे, कोथिंबीर घालायची आणि आता अगदी असा खरपूस भाजून घ्यायचा. आणि हा आपला पराठा तयार. वरून क्रिस्पी आणि आतून असा खुसखुशीत असा हा पराठा अतिशय सुंदर लागतो. आता आपल्याला तवा जरा स्वच्छ करून घ्यायचा. मी परत एक पराठा लाटून घडी घालून दाखवते. ही अशी एका बाजूनी घडी घालायची, परत त्याच्यावरती दुसऱ्या बाजूनी घडी घालायची आणि मग एकदा ह्या बाजूनी ही बाजू इथंपर्यंत घ्यायची आणि नंतर ही त्याच्यावर घालायची आणि असा चौकोन करून घ्यायचा. आणि आपण असे चौकोन अशी पॅकेट्स करून ठेवली तरीसुद्धा चालू शकते आणि आपण आयत्या वेळी लाटून पराठा भाजून द्यायचा. कारण याला भाजी लागत नाही, चटणी लोणचं लागत नाही म्हटल्याबरोबर अगदी भराभर पराठे जमतात आणि आपल्याला लाटायला आणि भाजायलासुद्धा वेळ मिळत नाही. तर काय आहे, याला भाजायला थोडासा वेळ लागतो. मंद आचेवरती खरपूस भाजावं लागतात. त्यामुळे आधी थोडेसे करून ठेवले तरी चालतात आणि मग आयत्या वेळी आपण भाजून दिले तरी चालतील. ॲक्च्युली लाटूनसुद्धा चौकोनी आकार येऊ शकतो, पण जर आपल्याला जमला नाही तर आपण लाटायचं आणि त्याला चौकोनी आकार देऊन घ्यायचा. त्यामुळं अगदी समथिंग इंटरेस्टिंग जसं मुलांना हवं असतं तसं आपण करून देऊ शकतो. hypnotized.
It's now what's left is right. मग कसा वाटला पराठा नक्की सांगा. पावसाळ्याच्या दिवसात आपल्याला भाजी आणायला बाहेर सुद्धा पडता येत नाही आणि भाजी मिळाली तर चांगली मिळत नाही. अशा वेळी हा अतिशय सुंदर असा पर्याय आहे. नक्की करून बघा. मग कसा वाटला पराठा नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, यूट्यूबवर छोटीशी कमेंट टाका आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. नमस्कार.